गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 19. शिकवण नाम. समास 4. सदैव लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 19 शिकवणीचा दिलेला आहे. आणि या शिकवणामध्ये 4था समास जो आहे सदैव लक्षण. सदैव म्हणजे तात्पुरता. सदैव म्हणजे तत्पर राहणे. समर्थ सांगतायत मागील समासात आपण मूर्खाची लक्षणं पाहिली. आता आपल्याला विवेकाची लक्षणं पाहिजेत. त्यासाठी दिलं सदैव लक्षण. माग बोलिले करंट लक्षण ते विवेक सांडावे पूर्ण. आता ऐका सदैव लक्षण परम सौखदायक. समोर सांगतात पहिल्या हवेत मागील समासात आपण मूर्खाची करंट व्यक्तीची लक्षणं श्रवण केली, ऐकली. ती जाणून विवेकाने अशा दोषांचा आपण त्याग केला, त्याग करावा अशी समर्थांची इच्छा आहे. म्हणजे आता पुढे समर्थ सांगतात की सदैव लक्षण सावध आणि गुणी मनुष्याची लक्षणं सांगितलेली आहेत. ती आपल्याला श्रवण केल्याने जीवनात सुख, यश, समाधान नक्की मिळेल. म्हणून समर्थ सांगतात मनुष्याने फक्त वाईट गुण ओळखून थांबू नये. त्याचं परीक्षण करायचं आहे, ते आत्मसात करायचं आहे. सतत जागरूक आणि विवेकी आणि कर्तव्यदक्ष राहिलं तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सफल होईल. समर्थ सांगतात आपण फक्त आता प्रपंचामध्ये अडकलोय, संसारामध्ये अडकलोय. जर या दोघांमधून ही 2 चाकं आहेत, प्रपंच आणि परमार्थ. ही 2 चाकं आहेत, या आयुष्याची 2 आपली चाकं आहेत. हे बॅलन्स स्थिर राहिलं पाहिजे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करता आलं पाहिजे. म्हणून सतत जागरूक राहता आलं पाहिजे, विवेकी राहता आलं पाहिजे, कर्तव्य दक्ष राहता आलं पाहिजे. तेव्हाच आपला परमार्थ आणि प्रपंच सुखी होईल. आणि समर्थांचा संदेश आहे की विवेक, सावधपणा आणि सत्कर्म हेच खऱ्या सुखाचा आधार आहे. उपजता गुण शरीरी परोपकार नाना परी. आवडे सर्वांचे अंतरी सर्व काळ. म्हणजे सांगितलं आहे उपजत गुण शरीरी म्हणजे काही लोकांच्या अंगामध्ये ना जन्मतात चांगले गुण असतात. ते लोकांना चांगलं वागवतात, चांगलं बोलतात, परोपकार करतात. मग तो काय होतं, सर्वांना श्रेष्ठ वाटतं, प्रिय वाटतं, सर्वांमध्ये प्रिय होतं. आणि समोर सांगतात परोपकार केल्यामुळे माणसाला समाजात सन्मान आणि प्रेम प्राप्त होतं. आणि तसं आपल्याला वागायचं आहे. परोपकार राहता आला पाहिजे. आपल्याकडून काहीतरी लोकांना देता आलं पाहिजे. तेव्हाच खरं जन्माचं सार्थक आहे. आपल्याकडे काहीही असेल ते आपल्याला देता आलं पाहिजे. ज्ञान असो, पैसा असो, काहीही असो, आपल्याला देता आलं पाहिजे. काही आपल्या याच्यामुळे लोकांना काहीतरी प्राप्त होत असेल, मदत होत असेल तर ते आवर्जून करायचं आहे. आणि असं जर आपण वागलो, समाजात वागलो तर आपल्याला नक्कीच सन्मान, प्रेम निश्चितच मिळणार आहे. सुंदर अक्षर लिहिणे जाणे, चपळ शुद्ध वाचू जाणे, अर्थांतर सांगू जाणे सकळ काही. म्हणजे समोर सांगतात सुंदर लेखन, शुद्ध वाचन आणि त्याचा योग्य अर्थ जर समजून सांगायची क्षमता असावी सांगतात. सकळ काही अर्थांतर सांगू जाणे सकळ काही.
म्हणजे ज्ञान फक्त वाचण्यात नसून ते इतरांना समजावण्यामध्ये आहे. समर्थ सांगतात, आपणास जे जे ठावे ते ते इतरांस शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. समर्थ सांगतात, ज्ञान फक्त वाचण्यात नाही, आपल्यापुरतं नाही, जे लोकांना देता येईल, लोकांना समजून सांगता येईल असं ज्ञान असावं. हे खरं उपकार आहे, परोपकार आहे. कुणाचे मनोगत तोडीना, भल्याची संगती सोडीना, सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी. समर्थ सांगतात, कोणाचे मनोगत तोडीना म्हणजे कोणाचं मन दुखवेल असं वागायचं नाही, कोणाला दुःख होईल असं वागायचं नाही. पण आपण उलटच वागतोय. आपल्याला कोणाच्या चुगल्या लावायच्या असतील तर आपण बरोबर लावतो. कोणाला जर कमी लेखायचा असेल, कोणाविषयी वाईट बोलायचं असेल तर आपण लगेच बोलतो. आपण चांगलं बोलू नाही शकत. समजतात, कोणाचे मनोगत तोडीना, भल्याची संगती सोडीना. जर तुमचा सहवास चांगल्या लोकांमध्ये असेल, सज्जनांमध्ये असेल, तर त्याची संगत कधीही सोडू नये. आपल्याला चांगलं काय वाईट काय हे आपल्याला समजता आलं पाहिजे. वाईटांची संगती असेल, वाईट मित्र असतील तर त्यांची संगत सोडायची आहे. म्हणजे चांगलं आहे, जर आपण वाईट संगतीमध्ये जर राहिलो, लोकांचं मन दुखावलं असेल आणि आपण कितीही काही परोपकार केला असेल तरी त्याचं फळ शून्य. तिथे तुम्हाला सन्मान मिळणार नाही, प्रेम मिळणार नाही. म्हणून समज सांगतात, सज्जनांचा सहवास सोडू नये, कोणाचं मन दुखवू नये आणि सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी. आणि नेहमी सावध असायचं आहे, विवेकाने काम करायचं आहे, कर्तव्यदक्षाने काम करायचं आहे. जाऊ नये तिथे जावे, परंतु विवेकेसहित. आपल्याला विवेकाने जायचं आहे आणि नेहमी सावध असता आलं पाहिजे. चांगली संगत आणि मधुर वाणी हे माणसाचं व्यक्तिमत्व घडवतं. त्यावरून समजतं हा माणूस कसा आहे आणि कसा नाही आहे, हे त्याच्या व्यक्तीमुळे समजतं. पुढे समोर सांगतात, तो सकळ जनासी व्हावा, जेथे ते नित्य नवा, मृदू वचने अनुमानावा काहीच नाही. तो सकळ जनासी व्हावा, जेथे ते नित्य नवा म्हणजे सर्वांचं जर प्रेमाने वागलो, नेहमी आपण उत्साही राहतो, आनंदित राहतो आणि गोड बोलतो. म्हणजे मृदू वचने अनुमाना काहीच नाही, म्हणजे नम्रता आणि मधुर बोलणे हे मोठं सद्गुण आहे, चांगले गुण आहे, चांगले विचार आहे. आपल्याला सर्वांशी नम्रपणे बोलता आलं पाहिजे, मधुर गोड बोलता आलं पाहिजे. आपल्याकडे कितीही मोठी प्रॉपर्टी असेल, कितीही काही असेल, संपत्ती असेल, ज्ञान असेल, पण अहंकार येता कामा नये. नम्रपणे काही असेल ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. जर जिथे अहंकार आला, विषयाच्या संगती गेला, तर तिथे काहीच नाही, हे सर्व दुर्गुण आहे, निर्गुण आहे. म्हणून आपण सांगतात, नम्रता आणि गोड बोलणं, मधुर बोलणं हे मोठं सद्गुण आहे, चांगले गुण आहे. नाना उत्तम गुण सत्वाचा, तोची मनुष्य जनांचा, प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधीन नाही. नाना उत्तम नाना सत्पात्र, त्याची मनुष्य जगमित्र, प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधीन नाही. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अनेक सद्गुण आहेत, चांगले गुण आहेत, तोच खरा श्रेष्ठ मनुष्य आहे आणि त्याचीच कीर्ती स्वतंत्र पसरते आणि तोच सत्पात्र म्हणून जगमित्र होऊ शकतो. आणि त्याच्या उत्तम गुणांच्या प्रगटीकरणामुळे समजतात आपोआप त्याला कीर्ती मिळते, नाम मिळतं, प्रेम मिळतं, हे ते स्वतंत्रपणे प्रसरतं आणि त्याला दुसऱ्या कशाचा आधार घ्यावा लागत नाही. म्हणून तुमची जी आहे नम्रता, मधुर बोलणं आणि सद्गुण, हीच खरी तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतं. राखे सकळांचे अंतर, उदंड करे पाठांतर,
नेमस्तपणाचा विसर पडणार नाही. म्हणजे राखे सकळांचं अंतर, म्हणजे लोकांच्या भावना समजून घेऊन, अभ्यास करून, शिस्त पाळली, म्हणजे सर्वांचं अंतःकरण सांभाळून, उदंड पाठांतर करून, नियमितपणा म्हणजे त्याला कधीही विसर पडणार नाही, असं सांगतं. नेमस्तपणाचा विसर पडणार नाही म्हणजे संवेदनशीलता, अभ्यास आणि शिस्त यांचा संगम म्हणजे आदर्श जीवन. याचा फक्त विसर पडता कामा नये. नेमक पुसो जाणे, नेमस्त अर्थ सांगो जाणे, बोलिल्या वने वर्तो जाणे उत्तम क्रिया. म्हणजे लोकांना नम्रपणे कसं प्रश्न विचारायचं हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. ग्रंथाचा निश्चित अर्थ सांगण्याचं कौशल्य ज्याच्या जवळ असतं, जो जसं बोलतो तर त्याप्रमाणे उत्तम आचरण कसं करावे हे जाणतो. म्हणून योग्य प्रश्न विचारायचे आहेत, योग्य अर्थ सांगायचा आहे आणि बोलल्याप्रमाणे आचरण करायचं. म्हणजे शब्द आणि कृती यांच्यात एकरूपता असणे हे खरं चारित्र्य आहे. जो मानला बहुतांशी, कोणी बोलू न शके त्यासी, दगदगीत पुण्य राशी महापुरुष. म्हणजे जो सर्वांना मान्य असतो, जो सर्वांना प्रिय असतो आणि भक्तिमान असतो, तोच खरा महापुरुष. समज सांगतात भक्ती, विनय आणि सदाचार यामुळे समाजात मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते. समज सांगतात जो मानला बहुतांशी, जो सगळ्यांना मान्य आहे, त्याला कोणी काही बोलू शकत नाही. त्याची भगवत भक्ती आहे, त्याने केलेले नामस्मरण आहे, हे त्याचे सर्व पुण्य आहे आणि हे त्याला महापुरुष बनवलेलं आहे. तो परोपकार करताची गेला, पाहिजे तो झाला त्याला. मग काय उणे तयाला भूमंडळी. समज सांगतात जो नेहमी परोपकार करतच गेला, चांगलं कर्म करतच गेला, त्यामुळे ज्याला त्याला लोकांना तो हवाहवासा वाटला, मग त्याला या जगात काहीच कमी पडणार नाही. समोर सांगतात जर कोणी परोपकार करत असेल तर त्याला समर्थ भरभरून देतात, काहीच कमी पडणार नाही. जो सतत इतरांचं हित करतो, गरजूंची मदत करतो, त्याच्या जीवनात काही कमी राहणार नाही. म्हणून समज सांगतात परोपकार म्हणजे फक्त केवळ धनदान नव्हे, ज्ञानदान, वेळ देणे, दुःखात आधार देणे, योग्य मार्गदर्शन करणं हे परोपकारच आहेत. म्हणजे असा मनुष्य लोकांच्या हृदयात कायमचं स्थान मिळवतो. म्हणून समज सांगतात काय, या स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ दिलेलं आहे. पण आजकालची कलियुगाची पुढी सगळं स्वार्थामध्ये अडकलेली आहे आणि स्वार्थाच्या पुढे परमार्थ. बहुत जन वास पाहे, वेळेसी तत्काळ उभा राहे, उणे कोणी नसाहे तया पुरुषाची. म्हणजे अनेक लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, जी चांगली लोक असतात त्यांच्यावर अनेकांचा विश्वास असतो, कारण तो वेळेस तत्काळ उभा असतो. म्हणून उणे कोणाचे नसाहे त्या पुरुषाची, म्हणजे गरज पडताच तो मदतीसाठी तत्पर उभा असतो, कोणाचं दुःख त्याला पाहवत नाही. म्हणजे म्हणून समोर सांगतात संकटाची वेळी जो धावून जाणारा माणूसच खरा मित्र असतो आणि तो सज्जन असतो. आणि वेळेवर केलेली मदत हीच खरी ईश्वर सेवा. 14 विद्या 64 कळा, जाणे संगीत गायन कळा, अध्यात्म विद्येचा जिव्हाळा उदंड तेथे. जे विविध कळा आहेत, कौशल्य आहेत, ते आत्मसात करायचे आहेत. 14 विद्या 64 कळा, जाणे संगीत गायन कळा. पण आत्मज्ञानाची आवड सर्वात मोठी आहे म्हणजे असावी. समोर सांगतात संसारातील विद्या ज्या आहेत ते उपयुक्त आहेतच,
जन्मापासून ते मरणापर्यंत ज्या ज्या संसारातील विद्या आहेत, ज्यातून तुमचं भलं होणार आहे, त्या विद्या आत्मसात करायचीच आहेत. पण आत्मविद्या, अध्यात्मविद्या ही जीवनाला दिशा देते. म्हणून या संसारासोबत परमार्थही महत्त्वाचा आहे. संसारमध्ये राहिला तर तुम्ही इहलोकमध्ये राहणार, पण तुमचा परलोक जर तुमचा सत्कार्य चांगला वाटत असेल, म्हणजे परोपकार तुमचं चांगलं वाटत असेल, म्हणजे चांगलं आयुष्य तुमचं चांगलं जाईल परोपकारामध्ये असं वाटत असेल, तर त्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. तुमचा संसार जाईल, तुम्ही 80 वर्ष जगाल, तुम्ही पैसा कमवाल, संसार सुखाचा होईल, पण पुढे परलोकामध्ये जेव्हा जाणार तेव्हा तुमच्यासोबत फक्त तुमची भक्ती, अध्यात्म, नामस्मरण हेच जाणार आहे. बाकी सर्व संसार, पैसा, अडका, धन, बायका, पोरं सर्व इथंच आहे. ते सर्व नश्वर आहे. सकळांचे नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाची उणे, पडोचे नेदी. म्हणजे सर्वांशी नम्रताने बोलायचे समज सांगतात. सगळ्यांशी नम्रता बोलणे, मनोगत राखून चालणे, म्हणजे सगळ्यांची मनं राखायची आहेत, भावना जपायच्या आहेत. आणि कोणाचीही निंदा करू नये. कितीही आपला कलिग असेल, मित्र असेल, कोणासोबतही त्याची निंदा करू नये. असं केल्याने आपलं पाप वाढतं आणि त्याचं पाप कमी होतं. ज्याची आपण निंदा करतो त्याचं पाप कमी होतं आणि ते आपल्या अंगी लागतं. म्हणून समज म्हणतात, नम्रता ही मोठीपणा खरं ओळख आहे, मोठेपणाची खरी ओळख आहे. आणि गोड बोलणं हे सर्वात मोठं दान आहे. न्याय नीती भजन मर्यादा, काळ सार्थक करी सदा, दरिद्रपणाची आपदा ते कैची. म्हणजे जो न्याय नीती भजन आणि मर्यादा पाळतो त्याचंच जीवन सार्थक होतं, सुखी होतं. आणि त्याच्यावर दरिद्राचे संकट कधीही दिसणार नाही. दिले काळ सार्थक करी सदा, दरिद्राची आपदा तेथे कैची. म्हणजे येथे दारिद्र्य म्हणजे केवळ पैशाची कमतरता नाही, समर्थ सांगतात, तर सद्गुणांची दारिद्र्य अभिप्रेत आहे. म्हणजे धर्म आणि नीती कधी सोडू नये, सांडू नये. उत्तम गुण शृंगारला, तो भवतामध्ये शोभला, प्रकट प्रतापे उगवला, सूर्य जैसा. म्हणजे सद्गुणांनी सजलेला मनुष्य सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो. म्हणजे उत्तम गुण आपण शृंगारला, तो भवतामध्ये शोभला, प्रकट प्रकाश उतरला, सूर्य जैसा. म्हणजे उत्तम गुणाने आपल्याला चांगलं दिसायचं आहे. आपण काय करतोय आजकाल? बाहेर सौंदर्याच्या मागे लागलोय. बाह्य सौंदर्यापेक्षा चारित्र्याचं सौंदर्य श्रेष्ठ आहे, समोर सांगतात. पण आपण अडकलोय बाह्य सौंदर्यामध्ये. हे शरीर, हे कपडे, दागदागिने मौल्यवान, आपण चांगलं दिसावं म्हणून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. पण समोर सांगतात, बाह्य सौंदर्यापेक्षा तुमचं आतमधलं सौंदर्य जे आहे, चारित्र्याचं सौंदर्य जे आहे ते श्रेष्ठ आहे. म्हणून सद्गुण हेच खरं अलंकार आहे. जाणता पुरुष असेल तेथे, कळव कैसा उठेल तेथे, उत्तम गुणाविषयी रीते, ते प्राणी करंटे. म्हणजे जो जाणता पुरुष आहे, जो सत्य आहे, विवेक आहे, प्रामाणिकपणा जपतो, त्याची कीर्ती सर्व दूर पसरते, ख्याती पसरते. म्हणून खरा सन्मान जो आहे तो त्याच्या पदामुळे नाही, तर त्याच्या आचरणामुळे. प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी साकल्य विवरण, समर्थामध्ये सर्वांमध्ये उत्तम गुण, त्याचा भोक्ता. म्हणजे प्रपंचामध्ये जाणे राजकारण, प्रपंची जाणे राजकारण, म्हणजे प्रपंचात जो वागतो आणि परमार्थात साकल्याने अध्यात्माचं विवरण करतो, हे कसं करावे तो जपतो,
त्या लोकांची उत्तम गुणांची कदर करतो. म्हणजे विवेकाने निर्णय घेणारा मनुष्य चुका टाळत असतो आणि तो सर्वांचा विश्वास प्राप्त संपादन करण्यात सक्षम ठरतो. म्हणून समोर सांगतात, उतावळेपणापेक्षा विचारपूर्वक केलेली कृती हे श्रेष्ठ असतं. न्याय, विनय आणि सेवा या तिन्हीचा समन्वय असणारा मनुष्यच समाजाचा आदर बनतो. आणि विद्या इथे दिलं, जेथे तेथे विवेका प्रगट करी. म्हणजे विद्या अहंकारासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी वापरायची आहे. जेथे लोकांचे अंतःकरण दुखावेल अशी वर्तणूक कधी करू नये. प्रत्येक ठिकाणी जो अत्यंत विचारणे वागतो तोच खरा आहे, तोच खरा विवेकी आहे. कर्मविधी, उपासना विधी, ज्ञानविधी, वैराग्य विधी, विशाल ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल कैसी. मग इथे दिलंय कर्म, उपासना आणि ज्ञान या सर्वांचाच तो पारंगत आहे. ज्ञानविधी, वैराग्य विधी म्हणजे अशी विशाल ज्याची प्रज्ञा आहे त्याची बुद्धी चळेल तरी कशी. म्हणजे विद्या असून अहंकार असेल तर ती पूर्ण अपूर्ण आहे. म्हणजे नम्रतेमुळे ज्ञान अधिक तेजस्वी होतं. आपल्याला दिलंय, पाहता अवघे उत्तम गुण, त्यास वाईट म्हणेल कोण, तैसा आत्मा संपूर्ण सर्वा घटी. त्याचे सर्व गुण पाहिल्यावर त्याला वाईट कोण म्हणेल. जसा आत्मा सर्व प्राणीमात्रांचा अंतःकरणात संपूर्णपणे वास करतो तसंच तो आपल्या प्रेमाने सर्वांच्या अंतःकरणात स्थान मिळवतो. आत्मा एकच आहे, फक्त हे शरीर वेगवेगळे आहेत. सत्य बोलावे, न्यायाने बोलावे. सत्यामुळे विश्वास निर्माण होतो तर न्यायामुळे समाजात सन्मान मिळतो. आपल्या कार्यास तत्पर, लोक असती लहान थोर, तैसेचे करी परोपकार मनापासून. म्हणजे जो आपल्या कामात अत्यंत तत्पर असतो, लहान थोर कोणीही असो, दुसऱ्यांचं कार्य ते आपलंच कार्य, दुसऱ्यांचं काम ते आपलंच काम समजून जो मनापासून परोपकार करतो तोच खरा माणूस आहे, तोच खरा परोपकारी आहे. दुसऱ्यांचे दुखावे दुखवे, दुसऱ्यांचे दुखे दुखावे, दुसऱ्यांचे सुखे सुखावे, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. म्हणजे दुसऱ्यांना जर दुःख प्राप्त झालं तर आपण दुःखी होतो आणि दुसऱ्यांच्या सुखाने आपण सुखी होतो तोच खरा माणूस आहे. आणि सर्वच लोकी सुखी असावेत अशी त्याची वासना असते. म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाने आपण दुःखी व्हायचं आहे. आणि जो लोक सुखी असतील तर त्यांच्या सुखामध्ये आपल्याला सुख स्वतः आलं पाहिजे. पण आपलं उलटच आहे, लोकांना दुःख कसं प्राप्त होईल आणि आपण पुढे हसणार कसं, सुखी होणार कसं. म्हणून हे दोष जे आहे, राग, मत्सर आणि द्वेष यांचा त्याग करायचे समोर सांगतात. हे दोष मनुष्यांची ही जी आपली मनशांती आहे ती नष्ट करतात. क्षमा आणि प्रेम हे त्याच्यावर औषध आहे. ते दिलंय, उदंड मुळे नाना परी, वडिलांचे मन अवघ्यावरी, तैसे अवघ्यांची चिंता करी महापुरुष. म्हणजे एखाद्या माणसाला खूप मुलं असतात, उदंड मुळे नाना परी, आणि वडिलांचं सर्वांवरच प्रेम सारखं असतं, आईचं सेम प्रेम सारखंच असतं. त्याप्रमाणे असा महापुरुषावरही सर्वांचंच कल्याणाची चिंता असते. म्हणजे त्याच्यावरती अखंड जग प्रेम करत असतं. जसं आई वडील आपल्या मुलांवरती प्रेम करतं तसंच महापुरुषांवरती ते प्रेम करत असतात. जयास कोणाचे सोसेना, त्यासे निकांचन वासना, धिकारिल्या धिकारेना तोची महापुरुष.
म्हणजे ज्याला कुणाची अकल्याण सुचवत नाही आणि ज्याला चुकूनही पैशाची वासना होत नाही असा महापुरुष कोणी धिक्कार केला तरी मात्र कोणाचा धिक्कार करत नाही. आता आपल्या इथे होतच नाही तसं. आपल्याला कोणाचं चांगलं सोसवत नाही आणि चुकूनही पैशाची वासना आपली कमी होत नाही. आपण पैशाच्या मागे लागलेलो आहे तर आपण महापुरुष होणारच कसं. मिथ्या शरीर निवले तरी याचे काय गेले, ज्ञाता सियाने जिंकले देहबुद्धीने. मिथ्या शरीर निंदिले म्हणजे एखाद्याने जर निंदा केली, मस्करी केली तर ती मिथ्या असलेल्या शरीराची असते, मनाची नाही. त्यात आपलं काय गेलं. समोर सांगतात हे शरीर हे नश्वर आहे. जर एखादा माणूस जाड असेल, एखादा माणूस लुकडा असेल, पातळ असेल, काय बोलतात तर लुकडा असेल, आणि जर एखाद्याने जर डिवचलं हा जाडा आहे म्हणून, पण ती जी मिथ्या आहे, जे वर्णन केलेलं आहे ते शरीराचं आहे. त्यात आपलं काय गेलं आहे. हे शरीर आहे, हे नश्वर आहे, हे जाणारच आहे, अशी त्याची भावना असतं. ज्ञाता आहे त्याचं देहबुद्धीने जिंकलं असं कधी होईल काय. समोर सांगतात हे सर्व जाणारच आहे, मग कशामध्ये आपण अडकून राहतोय. आपल्याला तिथेच सोडून द्यायचं आहे आणि पुढे निघून जायचं आहे. उत्तम गुणास मनुष्य वेदे, वाईट गुणासी प्राणी केदे. तीक्ष्ण बुद्धी लोके साधे, काय जाणती हे अवघे अवलक्षण. ज्ञाता देही विलक्षण, काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे. म्हणजे देहबुद्धीने जिंकले जाणे हे अवलक्षण आहे. पण ज्ञाता हा देहधारी असून सर्व स्वार्थरहित आत्मनिष्ठ असं विलक्षण असावं, तोच खरा माणूस आहे. आणि माणसानं काही ना काही उत्तम गुण लोकांना दाखवावे. समज सांगतात उत्तम गुणच मनुष्य वेदे. जर आपण चांगल्या गोष्टी करतो, उत्तम गुण दाखवतो, तेव्हा आपले मनुष्य आपल्याला ओळखतात, बाकीची माणसं ओळखतात, आपण त्यांच्या नजरेमध्ये येतो. आणि जर आपण जर वाईट गुण केली, कर्म केली तर लोकांना खेद होतो. ज्ञात्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आहे, सूक्ष्म आहे आणि सर्वसामान्य लोक ती जाणू शकत नाही. लोकी अत्यंत क्षमा करती, आलिया लोकांची प्रचिती. मग ते लोक पाठी राहती नाना प्रकारी. जो लोकांनी इथे दिलंय, लोकांनी अपराध केले तरी लोकांना अत्यंत क्षमा करायचं आहे. त्याच्या क्षमाशीलतेचा अनुभव आला तरी नाना प्रकारे पाठ राखतात. समजतात कितीही मोठा, कितीही गुन्हा काही केला असला, कोणीही काही वाईट बोललं असलं तरी आपल्याला माफ करता आलं पाहिजे. तोच खरा विवेकी. बहुतांशी वाटे मे थोर, सर्वसामान्य पाहिजे विचार. धीर उदार गंभीर महापुरुष. काही काना वाटतं मी थोर आहे, माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, हे आहे ते आहे. काही लोकांना वाटतं मी थोर आहे, पण सर्व लोकांनी तो थोर आहे असं मान्य व्हायला हवं, तरच ते महापुरुष असतात. नेहमी धीर उदार आणि गंभीर राहायचं आहे. जर आपले लोकच बोलत नसतील तर आपण आपला काही म्हणू शकतो. लोकांनी म्हटलं पाहिजे, आपण स्वतःलाच म्हटलं हा तर ते खोटं आहे. जितके काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले. समोर सांगतात जितके काही उत्तम गुण आहेत ते सर्व समर्थांचे लक्षण आहेत, समर्थांचे आहेत, आपलं काहीच नाही आहे. जे काही चांगलं गुण आहेत ते सर्व समर्थांनी दिलेले आहेत, त्यांनी त्यांच्या प्रेरणेतून आपले चांगले गुण झालेले आहेत. आणि जे अवगुण आहेत
ते करंट लक्षणं आहेत, मूर्खाची लक्षणं आहेत, ती सहजच झालेली आहेत, ते आपल्याला सोडायची आहेत. म्हणून समज सांगतात जितके काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षणं, अवगुण ते करंट लक्षणं, सहजची चाले. म्हणून समज सांगतात विवेक, परोपकार, भक्ती यांचा नम्र स्वीकार करता आला पाहिजे. मनुष्य खऱ्या अर्थाने धन्य होईल. म्हणजे सर्व समज सांगतात सर्व अवयवांमध्ये जर आदर्श व्यक्तिमत्वाच्या पाया जर घालायचा असेल तर जीवनात सदाचार, सेवाभाव आणि भक्ती यांचा विवेक समन्वय साधणारा मनुष्यच हाच खरा समाजात कीर्ती पसरवतो आणि त्याला आत्मशांती प्राप्त होते. म्हणून समज सांगतात सत्य आणि न्यायाचा स्वीकार करायचा आहे, नम्रता आणि सेवाभाव करता आला पाहिजे, सत्संग आणि भक्ती सोडून द्यावी नाही. समज सांगतात सोडू नका, वेळेचा सदुपयोग करा आणि विषय विकारापासून लांब राहा, त्याग करा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.